रेफर टू गोवा, रेफर टू बांबोळी हाच चालू आहे आणि याच्यात कित्येक लोक मरतायत. आपल्याकडे काही जादूची छडी नाही साहेब. मी बोललो आणि झटकन काहीतरी मुश्रीफ साहेबांनी केलं असं नाही, पण मुश्रीफ साहेबांनी आपल्याला भरपूर मदत केली. जे किरकोळ म्हणजे साधा पेशंटना जे रेफर करण्याची पद्धत आहे आणि दुर्लक्ष, याच्यात कधी काय फरक होणार नाही. साहेब वर्ल्ड क्लास इमारत उभी राहील, म्हणजे रिफर करायची पॉलिसीच बंद होणार या 5 वर्षामध्ये. उलट तिकडचे इकडे येतील अशी आम्ही वर्ल्ड क्लास सोय उभी करतो. अधिवेशन मध्ये ज्या पद्धतीने आरोग्याचा प्रश्न सिंधुदुर्गच्या मांडला, ज्या पोटतिडकीने मांडला आणि मेडिकल कॉलेज आपला जे शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आहे तो त्या ठिकाणी चालू असलेला गोंधळ, सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे अधिकार झालेले कमी झालेले आणि या पार्श्वभूमीवर आपल्या सामान्य जनतेची होणारी ससेहोलपट तुम्ही ज्या पद्धतीने मांडला तिकडे, त्याला प्रचंड जनतेतून त्याचा खूप स्वागत झालं की कोणतरी आपला पोट तिडकीने मांडणारा आमदार तिकडे गेला आणि सगळ्या जनतेने बघितलं. पण वास्तवात त्याच्यानंतर वाटलं होतं की काहीतरी फरक पडेल किंवा काय, ते वास्तवात अजूनही रेफर टू गोवा, रेफर टू बांबोळी हाच चालू आहे आणि याच्यात कित्येक लोक मरतायत. काही सेवा मिळत नाही. तुम्ही आता याच्या पुढे कशा पद्धतीने ह्या आरोग्याचा प्रश्न हँडल करणार, जो जनतेचा इकडच्या सगळ्यात महत्वाचा आहे, प्रायोरिटी त्याला आहे, तुम्ही कसं हँडल करणार? साहेब काय झालं बघा, त्याच्यानंतर 2 बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये काही गोष्टी ठरल्या. आता पण जर तुम्ही बांधकाम बघाल, जवळपास 11 लाख फुटाचं बांधकाम आता तिकडे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसेस मध्ये सुरू आहे. आपल्याकडे काही जादूची छडी नाही साहेब. मी बोललो आणि झटकन काहीतरी मुश्रीफ साहेबांनी केलं असं नाही, पण मुश्रीफ साहेबांनी आपल्याला भरपूर मदत केली. स्टाफ कमी होता, त्या लेवलला डीन आम्हाला दिला, सुप्रिटेंडंट दिले, काही स्टाफ आपल्याला कमी पडत होते ते दिले, कन्स्ट्रक्शनसाठी पैशाची तरतूद केली. साहेब हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी पण आपल्याला ते पैसे लागणार होते. ओके. आता जे मेडिकल जे ऑपरेटिव्ह फील्ड जी आहे ओके. त्या ऑपरेशन्स मध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय. ही गोष्ट सत्य आहे आणि हीच मी मांडायचा सभागृहामध्ये प्रयत्न केला. वेळोवेळी मला सचिव फोन करत असतात त्या विभाग आरोग्य विभागाचे आणि माझ्याकडून इनपुट घेत असतात आणि तसं मी डीनला आणि बाकीच्या लोकांना सांगत असतो, सुप्रिटेंडंटला वगैरे, सिव्हिल सर्जनला सांगत असतो. कारण का आता काय झालंय, 2 वेगळ्या बॉड्या झाल्यात. एक सुप्रिटेंडंटची बॉडी झाली आहे, डीनची वेगळी बॉडी झाली आहे, सिव्हिल सर्जनची वेगळी. ह्या सगळ्यामध्ये आपण मेस म्हणतो ना, हे एक विस्कळीतपणा आलेला आहे. हे कधी सुधरेल साहेब, जेव्हा ती पूर्ण वास्तू तयार होईल तेव्हा ही सगळी व्यवस्था. आता स्टुडंट साहेब जे शिक्षण घेत आहेत राहणं सोडून द्या साहेब. कधी कधी आमच्या क्लासेसमध्ये SSPM मध्ये पाठवायची सोय करावी लागते, असा प्रॉब्लेम आहे तिकडे. तुम्हाला लक्षात असेल, सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि राणेंना शह देण्यासाठी मेडिकल कॉलेज इकडे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणण्याचा प्रयत्न झाला, सँक्शन झालं. त्यांना असं वाटलं की राणेंच्या मेडिकल कॉलेजला कुठेतरी लॉस होईल, पण त्यांना माहित नव्हतं की अजून 50 जरी आलेत तरी मेडिकल फील्ड एवढी मोठी आहे आणि सेंट्रलाइज ऍडमिशन असल्यामुळे अजून 50 जिल्ह्यात जरी आले मेडिकल कॉलेज तरी कोणालाही लॉस होणार नाही. एवढं महत्व आहे मेडिकल फील्डला. त्यांनी आणलं आणि विसरले. ॲनाटॉमी, बायोकेमिस्ट्री, लॅब नाही, क्लासरूम नाही, सोय नाही, ते कसे राहतात वगैरे कोणी साहेब ढुंकून बघितलेलं नाही. निवडणूक ते हरले, परत तिकडे कोण बघायला गेले नाहीत. साहेब मी माझ्या मेडिकल कॉलेजमधून, माझ्या हॉस्पिटलमधून जेवढी सोय फ्री ऑफ कॉस्ट देता येईल ना तेवढी आम्ही देतो. मुलांना शिकवतो पण फ्री ऑफ कॉस्ट. इकडे जेव्हा क्लासेस होत नाही ना साहेब, ते आमच्याकडे जातात क्लासेस घ्यायला. आम्ही साहेब पैसे नाही घेतले त्यांच्याकडून, कधी घेणार सुद्धा नाही, कारण का ही एक समाजसेवा आहे साहेब. आम्ही काय पैसे घेणार साहेब त्या एका क्लासेसची. म्हणून आम्ही इकडे सोय लवकरात लवकर व्हावी ह्याचा प्रयत्न करतोय. 11 लाख फुटाचं बांधकाम ऑलरेडी काम वॉर फुटिंगवर सुरू आहे. जे आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे त्याच्यासाठी सचिवांची, मुश्रीफ साहेबांची मी मदत घेतोय. स्वतः पालकमंत्र्यांनी 2 बैठका घेतल्या, मी जवळपास 2-3 बैठका घेतल्या आणि एक चांगली व्यवस्था उभा करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. जर समजा तुम्ही म्हणताय प्रमाणे मला असं वाटलं की हे बोलल्याप्रमाणे वागत नाहीत, आता साहेब बजेट सेशन येत आहे, परत हा विषय घेणार आणि त्याच्यापेक्षा तिखट मांडणार. इन्फ्रा म्हणजे मला तेच म्हणायचं की इन्फ्रा चालू आहे जोरात. डॉक्टर्स ऑलरेडी खूप आलेले आहेत, जे फॅकल्टीज आहेत ते पण मिळत आहेत, पण सर्व्हिस
नॉट म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की मोठी ऑपरेशन्स व्हावीत वगैरे, पण जे किरकोळ म्हणजे साधा पेशंटना जे रेफर करण्याची पद्धत आहे आणि दुर्लक्ष, याच्यात कधी काय फरक होणार नाही साहेब, का? हे जर मी आमदार व्हायच्या अगोदर मी काय फार मोठं का पराक्रम बरोबर. केला अशा मी म्हणायचा हे नाही, भाग नाही. पण मी आमदार झाल्यानंतर साहेब किती बदल झाले, हो. फॅकल्टीमध्ये किती वाढ झाली, क्लास 4 मध्ये किती वाढ झाली, क्लास 3 मध्ये किती वाढ झाली, इन्फ्रास्ट्रक्चरली आम्ही किती पैसे आणले, हा. ह्याचा कधीतरी साहेब तुम्ही ऑडिट करा. मी काय माझा मोठेपणा सांगत नाही, पण जसं मी म्हटलं माझ्याकडे काही जादूची छडी नाही. पालकमंत्री, मी आणि खासदार साहेब आम्ही सगळे मिळून, केसरकर साहेब मिळून आम्ही ही व्यवस्था सुधारवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं तर ती आटोक्यात आणली पाहिजे. रिफर ही करायची पद्धतच थांबली पाहिजे. त्याच्यासाठी साहेब बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे. आता वास्तू इकडे करायची की इकडे करायची ह्याच्यावर मागे घोळ होता 1 वर्षापूर्वी. आता आम्ही तो सगळा घोळ सोडवला आणि जिथे होईल आता साहेब वर्ल्ड क्लास इमारत उभी राहील. म्हणजे रिफर करायची पॉलिसीज बंद होणार या 5 वर्षामध्ये. उलट तिकडचे इकडे येतील अशी आम्ही वर्ल्ड क्लास सोय उभी करतोय. पण त्याला जो काही आमच्याही मर्यादा आम्हाला माहिती आहेत, तेवढं सगळं करण्यासाठी जो काही वेळ, आता साहेब वॉर फुटिंगवर काम सुरू आहे. तुम्ही कधी तुमचे कॅमेरा घेऊन तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल की तिथे वॉर फुटिंगवर काम चालू आहे आणि लवकरात लवकर होणार आहे. नाही आलं तर तेवढ्याच पोटतिडकीने सभागृहात परत मांडणार आणि काही लोकांना सस्पेंड पण करायला लावू.